अगदी जरी मुलाच्या नावाने स्पर्धा जरी भरवली असेल तरी देखील शेवटपर्यंत या ठिकाणी तग धरून राहणे शक्य नसतं, परंतु ते या ठिकाणी करून दाखवलंय. आणि आज खरं तर त्यांच्या उपस्थित आपण मेगा फायनल देखील या ठिकाणी बघतोय, म्हणजेच त्यांना देखील देऊया भरपूर साऱ्या शुभेच्छा. आणि या दोन टीम दरम्यान मेगा फायनल आपण अंतिम सामना या ठिकाणी जरूर अनुभवतोय. दोन्ही टीमला देऊया विश ऑल द बेस्ट. दोन्ही टीमसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. बोला एकदा सर्वांनी की छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. मॅचला करूया सुरुवात. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुर्मे देव सर्व कार्य सुसर्वदा सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वात साधिके शरण त्र्यंबके गौरी नारायणे नमस्तुते. मेगा फायनल पहिला बॉल. हो बॅटचे टॉपेज क्षेत्ररक्षकाने त्या ठिकाणी जबरदस्त फिल्डिंग केली. अगदी पाहिलं ना तर एक धाव श्री गणेशा जरूर झालाय. बॅट्समन तुम्ही बघू शकता सलामीच्या मनोज आणि त्याच्या साथीला आनंद अशी सलामीची जोडी मात्र जरूर या ठिकाणी बघतोय. 3 बॉलमध्ये 3 षटकार मारले. वर्णे टीम साठी खरं तर शुभेच्छा आलेत आमच्या सन्माननीय किशोर शिंगवा साहेबांकडून. हे शुभेच्छा भरपूर आलेत वर्णे टीम साठी. झोपेतून देखील मेगा फायनल बघण्यासाठी जरूर ते उठलेत. त्यांना देखील या स्पर्धेच्या वतीने भरपूर देऊया शुभेच्छा. धन्यवाद साहेब. आपण सकाळच्या सत्रामध्ये देखील मॅच पाहत असाल, तुमचं मनापासून अभिनंदन. वळूया मॅच कडे जिथे नीतू गोलंदाजी ट्रॅकवर आपण जरूर बघतोय. गोलंदाज नीतूला मेगा फायनल आपण एन्जॉय करतोय. एका साईडला अंडर-25 कडाव टीम, दुसऱ्या साईडला तुम्हाला बघू शकता या विभागातील एक वर्णे टीम. चांगली टीम पाहायला मिळेल. मनोज ट्रॅकिंग एंडवर येतोय. हो जबरदस्त वेग या ठिकाणी पाहायला मिळाला. बॉल आलाय वाईट. जरूर थोडीशी खराब गोलंदाजी मात्र या ठिकाणी पाहायला मिळते. 3 बॉल 3 षटकार जर ठोकले तर विवेक देशमुख यांच्याकडून 5,000 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाईल. 2 बॉल 2 ठोकले तर 1,000 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाईल. बघा प्रत्येक खेळाडूचं मनोबल वाढवण्यासाठी केलेले प्रयत्न हे देखील फार महत्त्वाचे असतात. कव्हर पॉईंटमध्ये फटका जबरदस्त सजवला होता, तिथे घेतली जाईल एक सिंगल धाव. आणि एक सिंगल धावेने इथे स्ट्राईक रोटेट केली जाते. अगदी स्ट्राईकवर आणलं जात आहे. तो मात्र आनंद या फलंदाजाला. एक चांगली मॅच पाहतोय. जबरदस्त फाईट पाहायला मिळेल या शंका नाही आहे, कारण दोन्ही टीमचा विचार केला तर कर्जत विभागातील ह्या 2 टीम सतत खेळत असताना आज देखील मेगा फायनलसाठी जरूर सज्ज झालेत. नेक्स्ट बॉल. नीतू पुढे शकता आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. हो यावेळेस बॅटची टॉपेज क्षेत्ररक्षकाच्या मधोमध बॉलला काढलाय. बॉल चाललाय बॉर्डर लाईनच्या पलीकडे. गल्ली पॉइंट मधून चेंडू सीमा पार. 4 धावा. जे अजून 2 बॉलवर 2 चौकार आले तर विवेक देशमुख यांच्याकडून 1,000 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाईल. म्हणजे बघा चौकार हॅट्रिकसाठी देखील कॅश प्राइज लावलं जात आहे. सकाळचं सत्र आपण बघतोय. यावेळेस जरूर विचार केला तर 5:26 जरूर झालेत आणि या मॅचचा आपण आनंद घेतोय. हो बॅटच्या स्लॉटमध्ये भरपूर उंच गेलाय. क्षेत्ररक्षक बॉल खाली पकडली जाईल. फलंदाज होईल फेल. फलंदाज आनंद बॅक टू द पॅव्हिलियन. सकाळच्या सत्रामध्ये देखील त्यांच्या माध्यमातून भरपूर चांगली सॉन्ग देखील आपण या ठिकाणी ऐकतोय. अगदी महाराजांचा सॉन्ग जरूर आपण या ठिकाणी ऐकला. महाराजांचं नाव जरी ऐकलं ना तरी देखील अंगाला शहारे येतात, कारण त्यांचा इतिहास फार मोठा आहे.
स्वराज्य खरं तर घडवण्यामागे एकमेव कारण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. त्यांना देखील मानाचा मुजरा करूया या सकाळच्या सत्रामध्ये. आणि अगदी पाहिलं ना तर मॅच देखील तितकीच महत्त्वाची आपण बघतोय. यावेळेस नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये रोशनला तुम्ही बघू शकता. 2 षटकाची मॅच आहे. नीतू गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा पाहू शकाल. रोशन बॅटिंग स्टान्सवर पाहतोय. हो स्लॉटमध्ये परफेक्ट टायमिंग. बॉल चाललाय वडिश लॉंगॉन मधून. चेंडू आउट ऑफ द पार्क. मॅक्सिमम हिट. षटकार. अजून जर एक षटकार आला तर 500 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाईल विवेक देशमुख यांच्या माध्यमातून. म्हणजे रोशनने तर षटकार टाकला आणि मनोजसाठी देखील हाच पारितोषिक असेल यात शंका नाही आहे. बॅक टू बॅक 2 षटकार 1000 रुपये दिले जातील. हे प्रेम आहे प्रत्येक खेळाडूंवर. या सर्व हॅट्रिक लागू असतील सध्या ते आहेत तोपर्यंत विवेक देशमुखच्या माध्यमातून ते पारितोषिक देखील दिलं जाईल. पहिलं षटक समाप्त झालाय. हा फलक जाऊन पोहोचलाय. 13 धावा. बघा पहिलं षटक समाप्त झालाय. धाव फलकावर धावा आपण बघतोय 13. जबरदस्त बॅटिंग नीतूच्या विरोधात ती बॅटिंग देखील पाहायला मिळाली. आणि यावेळेस आलाय विक्रांत गोलंदाजी ट्रॅकवर. पहिला बॉल जबरदस्त राहिला. थोडासा फिंगर रोल केला होता आणि इथे पाहिलं ना तर डॉट चेंडूची संगता. अगदी गुडलँड स्पॉटवर चेंडू हाताळला होता. थोडीशी उसळी सर्व पाहायला मिळाली आणि आलाय डॉट बॉल. विक्रांत गोलंदाजी ट्रॅकवर आपण जरूर बघतोय. शेलूच्या अगेन्स्ट खेळत असताना काय कमालीची गोलंदाजी केली होती विक्रांतने. इथे बघा थोडासा व्हेरिएशन जरूर पाहायला मिळतोय गोलंदाजी ट्रॅकवर. आणि इथे आलाय एक धाव दुसरीचा प्रयत्न आणि पाहता पाहता तिथे 2 धावा देखील सहज कंप्लीट. तिसरी देखील होईल का. आणि इथे फलंदाज बाद. रोशन बॅक टू द पवेलियन. मनोज आउट. टुडेज तुम्ही बघू शकता सकाळच्या सत्रामध्ये देखील भरपूर चांगले आपण सॉन्ग ऐकतोय. त्यांना देखील शुभेच्छा देऊया आणि जाऊया मॅचकडे. लेफ्ट हँड बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये अनिकेत. इथे थोडीशी लाईन खराब आहे आणि जरूर आपण बघतोय वाईट चेंडूची संगता मैदानाच्या आतमध्ये. आणि या बॉलवर आता येणाऱ्या बॉलवर जर षटकार मारला तर 500 रुपयांचा कॅश प्राइज दिलं जाईल विवेक देशमुख यांच्या माध्यमातून. एक षटकारास 500 रुपयांचा कॅश प्राइज दिलं जाईल. बघा जबरदस्त गोलंदाज आहे विक्रांत. तुम्ही बघू शकता मागच्या सामन्यामध्ये कमालीची गोलंदाजी केली. ज्यावेळेस 6 बॉलमध्ये 8 धावसंख्येची गरज असताना देखील अप्रतिम गोलंदाजी हाताळली आणि शेलू सारखा एक मोठा संघ त्यांना देखील परास्त केलं. म्हणजे चांगला गोलंदाज म्हणावा लागेल विक्रांतला. हो पटका जबरदस्त आहे परंतु त्या ठिकाणी झेल सुरेख पकडली. मिड विकेट बाउंड्री लाईन जवळ हा झेल प्राप्त केला. फलंदाज बाद. अनिकेत षटकार आहे का. यस. बघा खेळाडू वृत्ती देखील असणं फार महत्वाचं आहे क्रिकेटमध्ये. आणि खेळाडू वृत्ती दाखवत असताना षटकार या ठिकाणी आपण बघितला आणि या षटकाराने धावफलक साड पोहोचला 22 या आकड्यावर. बघा 22 बनले. कदाचित फायनल कोणत्या टीमकडे जाईल हे देखील टार्गेट असेल. हो हो जबरदस्त स्ट्रोक. लेफ्ट हँड बॅट्समनने जबरदस्त बॅटिंग करत असताना आणखीन एक ऑन साइडला ठोकतोय. 1 बाउन्स. सीमा फार चौकार.
विरोधात बॅटिंग चालू आहे सध्या तरी. मागच्या मॅच मध्ये चांगलं षटक हाताळलं होतं, परंतु या मॅच मध्ये वॉटर स्ट्रोक फलंदाज अनिकेतचा वार पलटवार ठोकलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे षटकार. बत्तीस धावा बनले, 33 धावसंख्येची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. 12 बॉल शिल्लक आहेत. रोशन खरं तर चला बॉल द्या मैदानाच्या आतमध्ये. रोशनच्या बॅटमधनं 22 धावा आपण बघितल्या आणि त्याच्यासाठी 500 रुपयांचा कॅश प्राइज या ठिकाणी जमा आहे. आमचे सन्माननीय विवेकजी देशमुख यांच्याकडून ते 500 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाईल. बत्तीस बनले, 33 धावसंख्येची टार्गेट आहे मॅच जिंकण्यासाठी. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल. अभि आणि त्याच्या साथीला नितूला तुम्ही बघू शकाल. चला अंतिम सामना आहे, बॉल देखील पुरवले जातील. मेगा फायनल आपण एन्जॉय करतोय. तमाम क्रीडा प्रेक्षक रसिक ही मॅच ऑनलाईन पाहत असाल तर त्या सर्व क्रीडा प्रेक्षक रसिकांचं मनापासून आभार मानतोय की आपण सकाळच्या सत्रामध्ये देखील ऑनलाईन असाल. बघा अभिची जर विकेट काढली कोणत्याही गोलंदाजाने तर त्याला 500 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाईल. बघा अभिची विकेट साठी या पारितोषिक लावलं जात आहे आणि अभि आणि विशाल मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय. श्री दीपक दादा हिलम आयोजित तुम्ही बघू शकता स्वर्गीय जनाबाई हिलम स्मृती चषक चा हा अंतिम सोहळा, अंतिम मेगा फायनल मात्र तुम्ही बघतात. अंतिम सामना दोन टीम दरम्यान जरूर बघतोय. एका साईडला वर्णे टीम पाहायला मिळते आणि दुसऱ्या साईडला तुम्हाला पाहायला मिळेल अंडर-25 कडावची ही टीम सतत खेळत असताना आज या मॅच मध्ये चॅम्पियन ठरेल का? मोठी ट्रॉफी जरूर उचलण्यासाठी सर्वांचं स्वप्न असतं, परंतु ते स्वप्न आज सत्यात उतरवावं लागेल. परंतु कोणती टीम आहे या दोन टीम दरम्यान ती ट्रॉफी उचलण्यासाठी तयार हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं राहील. आज एका टीमचं स्वप्न मात्र पूर्ण होईल. यस, पहिल्या ओव्हरमध्ये 10 रनाच्या कमी जर रन्स दिले तर 500 रुपये दिले जातील. पहिला बॉल फटका फसलाय, 500 रुपयाची ही झेल आणि यस फलंदाज बाद. अभि देवघरे मैदानाच्या बाहेर जात असताना पहिली विकेट जरूर प्राप्त केले. ठीक आहे. तिकडे शेलू टीम देखील ग्राउंडच्या बाहेर ही मॅच पाहत असताना तुम्ही बघू शकता. शेलू टीमला देखील आज खरं तर प्रभावित केलं आहे या टीमने, कडावच्या टीमने. परंतु शेवटची मॅच, अंतिम सामना, मेगा फायनल, कोणत्या टीमचं स्वप्न आज साकार होईल हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं राहील. आज या मैदानावर इतिहास घडवायचा आहे तुम्हाला.
आता इतिहास घडवेल का, कोणती टीम असेल इतिहास घडवणारी हे पाहावं लागेल. बघा परफेक्ट यॉर्कर, जबरदस्त गोलंदाजी आपण बघतोय. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज आनंद. बघा आनंदची गोलंदाजी सध्या तरी भरपूर चांगली आपण बघतोय. बॅट्समन तुम्ही बघू शकता इन ॲक्शन मध्ये नीतूला. नीतू सध्या तरी आजच्या दिवसामध्ये जबरदस्त बॅटिंग राहिली, परंतु आनंदच्या विरोधात फटके येतील का. नेक्स्ट बॉल इथे बॅटच्या स्लॉट मध्ये चेंडू आला नाहीये. इथे देखील धोक्याची घंटा नाहीये. म्हणजे बघू शकता तुम्ही चांगली गोलंदाजी करत असताना आनंदला आपण या ठिकाणी बघतोय. संघाचा कोहिनूर हिरा म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं आणि हा कोहिनूर हिरा खरं तर आज वरने टीमसाठी कोहिनूर हिरा ठरला जाईल का. स्वतःचं स्वप्न होतं की मला देखील एखादी बाईक मिळावी आणि ती देखील बाईक त्याला प्राप्त झाले. पळसदरी आयोजनामध्ये ती बाईक त्याला प्राप्त झाली होती. इथे विकेटचं पतन, यस झेल ड्रॉप, फलंदाजाला इथे जीवदान दिलं जातं आणि धावफलक आपण बघतोय. एक धाव जरूर आले. षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ आपण या ठिकाणी जरूर बघतोय. आनंद गोलंदाजी ट्रॅकवर अप्रतिम गोलंदाजी करत असताना आनंदला देखील आपण बघितलं. बघा सकाळचं सत्र चालू आहे, वर्ण देखील थोडासा उजेड जरूर पडत चाललाय आणि इथे मेगा फायनल आपण एन्जॉय करतोय. तमाम क्रीडा प्रेक्षक मायबाप या स्पर्धेचा आनंद घेत असाल त्या सर्वांना शुभेच्छा. बॉल हवेत, उंची जास्त लांबी कमी, इथे पकडली जाईल. आणखीन एक विकेट शेवटच्या मोमेंटला आलेली ही देखील विकेट. फलंदाज बाद. तर मैदानाच्या आतमध्ये जयेशला बघू शकता. बघा जयेश देखील अजून सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये एंटर जरूर झालाय आणि इथे बघू शकता तुम्ही जयेशला बॅटिंग करत असताना. चांगला फलंदाज आहे, परंतु सध्या कडाव टीम अडचणीत आहे आणि इथे कडाव टीमच्या एखादा चौकार आला तर मात्र मॅच कमबॅक करू शकतो. चौकार आलाय जयेशच्या बॅटमधून शेवटच्या बॉलवर आणि जरूर धावा आपण बघतोय. 6 पहिलं षटक समाप्त. हा बॉल 27 ची गरज. चॅम्पियन ठरण्यासाठी थोडा कालावधी जरूर उरलाय आणि त्या थोड्या वेळातच या स्पर्धेचा स्वर्गीय जनाबाई हिलम स्मृती चषकाचा चॅम्पियन संघ ठरेल. यस 10 रनासाठी 500 रुपये लावले होते, परंतु त्याने दिले 6 धावा, त्याला देखील 500 रुपये मिळालेत आणि सन्माननीय विवेक देशमुख यांच्या माध्यमातून ते 500 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाईल. गोलंदाज आपण बघतोय दीपक, गोलंदाजी ट्रॅकवर. समोर फलंदाज विशाल आणि जयेश. 2 बॉल मध्ये 2 विकेट घेतले तर 1000 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाईल. विवेक देशमुख सध्या तरी खेळाडूचं मनोबल वाढवण्यासाठी वरने टीमसाठी जबरदस्त पाठिंबा मात्र पाहायला मिळाला आणि इथे कमबॅक केलाय. गोलंदाज आलाय दीपक. गोलंदाजी ट्रॅकवर 6 बॉल 27 धावसंख्येची गरज आहे. बघा बनू शकता क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये काही घडू शकतं. विशाल ऑन स्ट्राईकवर पाहायला मिळेल. पहिल्या बॉलवर षटकार आला तर मॅच कमबॅक होऊ शकते. पहिला बॉल आलाय खराब, थोडीशी वाईट बॉल जरूर पाहायला मिळाला. इथे 1 धाव घेतली जाईल. 7 बनलेत, आता 26 धावसंख्येची गरज आहे. बघा ज्यावेळेस सह्याद्री प्रीमियर लीग झाली होती तिथे देखील 6 बॉलमध्ये 28 ची गरज असताना देखील त्या रवी गावंडा या फलंदाजाने त्या 28 धावा देखील कुठल्या होत्या.
परंतु या मॅच मध्ये थोडंसं चित्र वेगळं आहे. समोर फलंदाज विशाल आहे आणि विशालच्या बॅट मधून 26 धावा बनवल्या जातील का. ओ शॉर्ट पिच बॉल होता यावेळेस फलंदाज थोडासा शफल जरूर झाला होता परंतु आलाय डॉट बॉल. आता उर्वरित बॉल शिल्लक आहेत 5 आणि धावा बनवायचे आहेत 26 म्हणजेच 5 बॉल मध्ये 5 षटकार ठोकावे लागतील. जरी 4 बॉल मध्ये 4 षटकार आले तरी देखील मॅच बनू शकते. हो यावेळेस मात्र फटका फसलाय. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. झेल ड्रॉप मैदानाच्या आतमध्ये तुम्ही बघू शकता झेल ड्रॉप झाले आणि एक मोठी टीम अर्थात कडाव टीम सध्या तरी बॅकफुटवर जात असताना पाहायला मिळते. आणि या मॅच मध्ये सर्व काही स्वतःकडे राखून ठेवण्याचा मान मिळवण्याचा काम देखील केला आहे तो वर्णे टीमने. आणि इथे बॉल शिल्लक आहेत 4 आणि धावा बनवायचे 25. आलाय आलाय उंच गेलाय भरपूर उंच आणि इथे झेल जबरदस्त राहिली आणि इथे झेलचं पतन फलंदाज बाद. गरज आहे बनू शकणार नाहीये परंतु एखादा खराब चेंडू आणि त्यावर षटकार तर देखील कमबॅक करू शकतो. हा देखील आलाय डॉट बॉल. जबरदस्त गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये वर्णे टीम सध्या तरी कमबॅक करत असताना पाहायला मिळेल. या मेगा फायनल मध्ये आज वर्णे टीमने सर्वांची मने जिंकलेत आणि या स्पर्धेमध्ये चॅम्पियन ठरत असताना जे मात्र आपल्याला पाहायला मिळेल थोड्याच वेळात सर्व चॅम्पियन संघ या ठिकाणी घोषित केला जाईल. हो स्वीट शीटचा फटका जरूर खेळण्याचा प्रयत्न होता परंतु हा देखील आलाय डॉट बॉल. आणि या स्पर्धेमध्ये एकतर्फी लढत ची मात्र पाहायला मिळाली. वर्णे टीमची बॅटिंग जबरदस्त राहिली आणि यावेळेस 32 धावसंख्येचं टार्गेट होतं 23-33 बनवायच्या होत्या. संघ या ठिकाणी आपण बघतोय अडचणीत सापडत असताना शेवटचा बॉल हो त्या बॉलवर सन्मान दिला आणि या स्पर्धेचा डीजे 2 मिनिटं स्वर्गीय जनाबाई इलम स्मृती चषकाचा चॅम्पियन ठरतोय संघ वर्णे टीम. वेल प्लेड वर्णे टीम. डीजे होऊन जाऊ द्या.
त्या ठिकाणी आपला देखील शुभ सन्मान जो मात्र केला जाईल. जरूर आणि माझे गुणलेखक साथी समालोचक गुणलेखक आपला देखील त्या ठिकाणी सन्मान केला जाईल. गणेश भोई साहेबांचा देखील या ठिकाणी यथोचित मान सन्मान जो मात्र केला जाईल. जबरदस्त स्पर्धा आपण या ठिकाणी पार पाडली. श्री दीपक दाता हिलम आयोजित देव जय देवबा क्रिकेट संघ कळंबोलीवाडी स्वर्गीय सनाबाई हिलम स्मृती चषकामध्ये या सर्व सहाय्य संघाचं